नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काल आपण 44 आणि 45 अशा 2 क्रमांकाचे श्लोक वाचायला शिकलो. त्यामध्ये आपण बघितलं की नि उपसर्गाने सुरू होणारे जे संस्कृतातले शब्द आहेत त्यातले खूपसे शब्द नकार दाखवणारे आहेत. त्यामुळे नि आणि पुढे काहीतरी सकारात्मक अर्थ सांगणारा शब्द असे येतात आणि अशी सगळी देवीची विशेषणं या श्लोकांमध्ये आली आहेत. आज जी विशेषणं आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये निष्कारणा, निष्कलंका, जिला कुठलाही कलंक नाही अशी, निरुपाधी, जिला उपाधी कुठलीही नाही अशी, आणि जिला कुणीही रक्षण करणारा नाही अशी. आता गंमत बघा, तिला कुणीही रक्षण करणारा नाही म्हणजे तिला कुणी त्राता नाही म्हणून ती बिचारी नाहीये, तर तिला कुणाकडून रक्षण करून घेण्याची गरज नाही अशी ती आहे. म्हणजे ती स्वयंभू आहे, स्वयंपूर्ण आहे. तिला कुठलीही इच्छा नाही अशी ती आहे. तिला कुठलीही वासना नाही, अहंकार नाही आणि कुठल्याही प्रकारचा मद, अहंकार तिच्यामध्ये तर नाहीच आहे, पण तो ती नाश करते. ह्या पद्धतीची रचना यापुढे अनेक वेळा येईल. जसं तिला निर्मदा असं म्हटलंय आणि मदनाशिनी, म्हणजे तिच्यामध्ये तर अहंकार नाहीच आहे, मत्तपणा नाहीच आहे, पण आपलाही मद ती नाहीसा करू शकते. अशा पद्धतीचे अनेक विशेषण आली आहेत की निर्मोहा, म्हणजे जिला कुठलाही मोह नाही, आणि मोहनाशिनी म्हणजे आपला मोह सुद्धा ती नाहीसा करणार आहे. मालकीची जी भावना आहे ती नाहीशी करते. त्यामुळे तिला निर्ममा म्हटलंय. तिला कशातही ममत्व नाही, गुंतवणूक नाही, मालकीची भावना नाही, अधिकाराची भावना नाही, आणि त्याचबरोबर ममता हंत्री, म्हणजे आपल्या मनातली ती भावना सुद्धा काढून टाकायची ताकद तिच्यात आहे. निष्पापा आणि पापनाशिनी, म्हणजे तिच्यामध्ये तर कुठलंही पाप नाही आणि आपलं पापही ती नाहीसं करू शकते. तर अशा पद्धतीची विशेषणं ज्याच्यामध्ये येत आहेत, असा 46वा आणि 47वा श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. आपल्या नेहमीच्या प्रघाताप्रमाणे ध्यानाच्या श्लोकानं आजच्या पाठाची सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौली स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत परामंबिकां. 46वा श्लोक असा आहे. निष्कारणा निष्कलंका निरुपाधिर्निरीश्वरा निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी. आता 4 पादांमध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणायला शिकूया. निष्कारणा निष्कलंका, निष्कारणा निष्कलंका, निष्कारणा निष्कलंका, निष्कारणा निष्कलंका, निष्कारणा निष्कलंका निरुपाधिर्निरीश्वरा 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 निष्कारणा निष्कलंका 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 निरुपाधिर्निरीश्वरा निरागा रागमथनी निरागा रागमथनी निरागा रागमथनी निरागा रागमथनी निरागा रागमथनी. यामध्ये लक्षात घ्या, निष्कारण, निष्कलंक, निरुपाधी या सगळ्यामध्ये नि हा ऱ्हस्व आहे, पण निरागा मध्ये तो दीर्घ आहे. निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी निर्मदा मदनाशिनी निर्मदा मदनाशिनी निर्मदा मदनाशिनी निर्मदा मदनाशिनी. निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी निरागा रागमथनी
निर्मदा मदनाशिनी निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी निष्कारणा निष्कलंका निरुपाधिर्निरीश्वरा 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 निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी. आता 47वा श्लोक वाचूया. निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री निष्पापा पापनाशिनी निश्चिंता निरहंकारा निश्चिंता निरहंकारा निश्चिंता निरहंकारा निश्चिंता निरहंकारा निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्मोहा मोहनाशिनी निर्मोहा मोहनाशिनी निर्मोहा मोहनाशिनी निर्मोहा मोहनाशिनी निश्चिंता निरहंकारा 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 निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री 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 निष्पापा पापनाशिनी निष्पापा पापनाशिनी निष्पापा पापनाशिनी निष्पापा पापनाशिनी निष्पापा पापनाशिनी निर्ममा ममता हंत्री 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 निष्पापा पापनाशिनी. आता संपूर्ण 47वा श्लोक आपण म्हणूया. निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री निष्पापा पापनाशिनी निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री निष्पापा पापनाशिनी निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री निष्पापा पापनाशिनी निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री निष्पापा पापनाशिनी निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री निष्पापा पापनाशिनी. आजच्या भागामध्ये आपण 46वा आणि 47वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. लवकरच भेटूया उद्याच्या भागामध्ये पुढचे 2 श्लोक वाचण्यासाठी. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.